सुप्रभातम. मी तुमच्या बाळाचं रडणं थांबवू शकते, पण माझी एक अट आहे. घरच्या सगळ्यांनी अगोदर घराच्या बाहेर जा बरं. माझं रडणं थांबवायला सगळेच खूप अधीर झाले होते. भराभर सगळे घराच्या बाहेर गेलेत. मी आणि ती स्त्री घरात आता दोघंच उरलो होतो. त्या स्त्रीनं आधी घरचे सगळे दरवाजे बंद केलेत. ती काय करते आहे ह्याचं मी जरा बारकाईनं निरीक्षण करू लागलो. माझ्या लक्षात आलं, हिनं कोनाड्यात असलेल्या दिव्याची वात मोठी केली. आता तिचा चेहरा मला अगदी स्पष्ट दिसत होता. रागाने तिचे डोळे अगदी लाल बुंद झाले होते. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या तिच्या उतारवयाची साक्ष देत होत्या. तिचा एकंदरीत अवतार बघून मी पुरता घाबरलो आणि रडायचंच विसरलो. ती माझ्या अगदी जवळ पाळण्याजवळ येऊन बसली. हे पूर्वजन्मीच्या योगी तपस्व्या, स्वतःच्या साधनेचा तुला अहंकार झाला होता ना? स्वतःला ज्ञानयोगी म्हणवत होतास ना? पूर्वजन्मी मी तुला पाहिले नाही, पण तुझी कीर्ती मात्र मी ऐकून होते. तू फक्त ह्यापूर्वी माझा स्वरच ऐकलास. प्रत्यक्षात तुला मला बघण्याचा योग मात्र कधीच आला नाही. त्यामुळे तू मला ओळखशीलच कसा? तुझ्या स्नानाला जाण्याच्या वाटेवर जो महाल होता ना, त्यात राहणारी मी नर्तकी. बापरे, हिला तर सगळंच ठाऊक आहे. आणि हिनं मला ओळखलंच कसं? का रे, तुला पुन्हा जन्म का घ्यावा लागला? मी नर्तकी असले ना तरी सत्यव्रती होते. हरिभजनाविण क्षण घालवू नको, हे अंतर्यामी माझ्या मनात ठसलेलं. शुद्ध ज्याचा भाव झाला, देव नाही दुरी त्याला, हे माझ्याबाबत खरं ठरलं. भूत, वर्तमान, भविष्याचे दुसऱ्याच्या मनातले विचार जाणण्याचं सामर्थ्य ईश्वर कृपेनं मला प्राप्त झालं. येथून जवळच तुझ्या पूर्वजन्मीचं आणि माझ्या ह्या जन्मीचं गाव आहे. तुझा जरी पुनर्जन्म असला ना, तरी मी मात्र अजून याच जन्मात आहे. तुझ्या 10 दिवसातील सततच्या रडण्याबद्दलची चर्चा अवघ्या पंचक्रोशीत मी ऐकली आणि तेव्हाच मी जाणलं की तपस्व्यानं ह्या चर्मकार परिवारात जन्म घेतला आहे. ह्याचं रडणं मला आता थांबवायलाच हवं. फार अभिमान होता ना तुला तुझ्या साधनेचा आणि त्या अपार शिष्य समुदायाचा. मग मुक्ती न मिळवता तुझं अधःपतन कसं झालं ते लक्षपूर्वक ऐक. बालका, मी नर्तकी असले ना तरी पूर्णतः राम करता हाच भाव माझ्या अंतर्मनात बिंबलेला. काही मर्यादा पाळून मी तारुण्य विलासात घालवलं. तुला जरी वाटत असलं ना की मी विलासी होते, उच्छृंखल होते, पण मी अखंड ईश्वराच्या अनुसंधानातच होते, हे तुला कळलंच नाही. पूर्वजन्मी तुझं अधःपतन झालं आहे त्याचं खरं कारण माहिती आहे? तू घोर तपश्चर्या केली, पण अनुसंधान मात्र साधलं नाहीस. स्नानाला जाताना स्वतःच्या साधनेपेक्षा माझ्या दारातील परपुरुषांच्या जोड्यातच तू अडकलास. जोडे किती होते हे तू मोजत राहिलास. तुला त्याचा विचार करण्याची काय गरज होती? आयुष्यभर अनवाणी पायानं फिरलास, पायपीट केलीस अनवाणी पायानं आणि अंतकाली शिष्याने आणलेल्या जोड्याच्या मोहातच अडकलास. अंतेमती सागती ह्या नायानं तू गुंतलास आणि पुन्हा जन्म घेतलास. आता रडून रडून कोणाला सांगतोयस? कोणाला तुझं दुःख कळणार आहेत? अडकलास ना जन्ममृत्यूच्या फेऱ्यात, मग भोग ना तुझ्या कर्माची फळं. जिला मी परपुरुषांचं रंजन करणारी नर्तकी समजत होतो, ती तर एक महायोगिनी निघाली. आणि स्वतःला योगी समजणारा मी मात्र जन्ममृत्यूच्या चक्रव्यूहात अडकलो. ती स्त्री जाण्यास निघाली. सगळं बळ एकवटून मी तिची विनंती केली, माय माऊली, मला क्षमा कर. कृपा करून माझा उद्धार कर ग. माते,
मी तपस्वी होतो, सगळं तप लोभामुळे गमावलं, हे जरी खरं असलं तरी तू तर ज्ञानयोगी आहेस ना. तुला सर्व ज्ञान प्राप्त आहे. तूच माझी गुरु हो. कृपा करून माझा उद्धार कर ग. ह्यानंतर मी तुझ्या आज्ञेनुसारच वागेन. तूच माझी तारणहार हो. कृपा करून मला आता अव्हेरू नकोस. माझ्या आर्जवाचा तिच्यावर परिणाम झाला आणि दारापर्यंत गेलेली ती स्त्री परत आली. मला म्हणाली, बाळा, गतजन्मी जरी तू तपस्वी असलास तरी ह्या जन्मी एक लक्षात ठेव, मात्या पित्यांचीच मनोभावे सेवा कर. त्यानंच तुझं परमकल्याण होईल. त्यांच्या सेवा शुश्रूषेमुळेच तुला सद्गती मिळेल. आणि एक लक्षात ठेव, परमार्थ प्रदर्शनासाठी नसतो, तो स्वतःच्या उत्कर्षासाठी असतो. आणि परमार्थ जेवढा गुप्त ठेवशील ना तेवढी तुझी प्रगती जास्त होईल. नर्तकीनं माझ्या सहस्रार चक्रावर हात ठेवून मला अनुग्रह दिला. विजेचा झोत संपूर्ण शरीरभर फिरतोय असं मला जाणवलं. माते, ह्या अजाण शिष्याचं सदैव रक्षण कर ग. भरभरून आशीर्वाद देऊन त्या स्त्रीनं दाराची कडी काढली आणि अंगणात आली. माई, तुम्ही या बालकाचं रडणं कसं बरं थांबवलं? सगळ्या नातेवाईकांनी तिला ह्याच प्रश्नानं भंडावून सोडलं. एक हासरा कटाक्ष टाकून ती जाण्यासाठी पुढं निघाली. माझं रडणं थांबवल्यामुळे सगळ्यांच्याच आनंदाला तर उधाणच आलं होतं. अहो माई, ह्या बालकाचं नाव काय ठेवायचं ते तरी सांगाल का? नर्तकीनं मान वळवली. बालकाचं नाव रोहिदास ठेवा बरं. एवढं बोलून ती तरातरा निघून गेली. माझं बारसं खूप थाटात संपन्न झालं. घुगऱ्या पानांचे विडे वाटल्या गेलेत आणि नाव रोहिदास ठेवल्या गेलं. पुंडलिका, नर्तकीनं मला 10व्या दिवशी सांगितलेला मात्या पितांची सेवा करण्याचा मंत्र मी मात्र कधीच विसरलो नाही बरं. ते व्रत मी अहर्निश आचरलं, कारण मला ह्या जन्मी तरी स्वतःचा उद्धार करायचाच आहे. शेष कथाभाग पुढच्या शृंखलेत. सदैव नामानुसंधानात राहून मात्यापित्यांची सेवा करणाऱ्या संत शिरोमणी श्री रोहिदासांना, भक्तश्रेष्ठ श्री पुंडलिकाला आणि सदैव भक्तांच्या काजा उभा असलेल्या पंढरीच्या राजाला माझे कोटी कोटी प्रणाम.